राज्यातील विधानसभेतील कामरा प्रकरण, वाघ्या कुत्र्याचे शिल्प आणि छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते या विषयावरून आज शिवप्रतिष्ठान प्रमुख संभाजी भिडे यांनी आपली भूमिका सांगलीतून जाहीर केली आहे. रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला संभाजी भिडे गुरुजींनी समर्थन दिलंय, तर संभाजीराजे भोसले बोलतात ते 100% चूक आहे असा आरोप त्यांनी केलाय. वाघ्या कुत्र्याबाबत आपण वाचलं आहे आणि ती कथा सत्य आहे. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे, त्यामुळे स्मारक म्हणून ते केलं आहे. माणसं एकनिष्ठ नसतात, तेवढी कुत्री असतात. निदान आताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहायचं याचं द्योतक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक तिथंच पाहिजे अशी भूमिका जाहीर करत वाघ्याच्या स्मारकाचं भिडे गुरुजींनी समर्थन केले. कामरा विषयावरून संभाजी भिडे संतप्त. विधानसभेत जो धुडगूस चाललाय हे लोकशाहीला शोभणारं नाही. ज्यांनी हा नीचपणा केले ते सगळे देशद्रोही. आर आबांनी डान्स बार बंद केले, मात्र त्या डान्स बारचे सावत्र भावंड म्हणजे कामरा नावाच्या पद्धतीचे हॉटेल चालवणे असा आरोप संभाजी भिडे यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते, ते फक्त हिंदुत्ववादी होते असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी करत छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वधर्मीय म्हणून आपल्या व्याख्यानातून मांडणाऱ्या व्याख्यात्यांना चपराक दिलेली आहे. काही व्याख्याते आपल्या सोयीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असल्याचा आरोप संभाजी भिडे यांनी केला आहे. ते वाघ्या कुत्र्याच्या नावावरती तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही दुसऱ्या कुठल्याच प्रश्न विचारू नका. नाही ते चाललंय. ते संभाजीराजे भोसले जे बोलतायत ते चूक आहे, 100% चूक आहे. ठीक आहे, आणखीन काय तुमच्या वाचनात काय आले? वाघ्या समाधीजवळ जो संदर्भ आहे तुमच्या आतापर्यंतच्या वाचनामध्ये काय संदर्भ आहेत त्या? आहे वाचले मी, परंतु ती कथा सत्य आहे की वाघ्या कुत्र्यांनी चितेत उडी घेतली, त्याचं स्मारक म्हणून ते केले. माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात. निदान आत्ताच्या युगात हो देशाशी असं एकनिष्ठ राहायचं आहे आपल्याला, याचं द्योतक म्हणून ते पाहिजेच. स्वार्थासाठी कशीही मतं बदलणारी माणसं, त्यांना माझं बोलणं पटणार नाही आणि त्यांना पटवण्याचा मी ध्यास घेतलेला नाही. त्या पिढ्या शिवाजी संभाजी या रक्तगटाच्याच उत्पन्न होतील आमच्या कामातून, असा माझा विश्वास आहे 100%. सर्वधर्मीय नव्हते, सर्वधर्मीय नव्हते असं म्हटलं काय प्रश्न? हो नव्हते, धर्म समभावी नव्हते. सर्वधर्मीय ते नव्हते. आम्ही चिकटवलंय. फक्त हिंदूवादी आणि हिंदू धर्म हा, मग हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच होते. त्यांच्या पण इतिहासाचा अभ्यास कमी आणि शिवाजी महाराज ह्या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करून घेण्याची हाव असलेले प्राध्यापक काय, व्याख्याते काय, शिक्षक काय, सगळे भाडोत्री, किती वाईट बोलतोय मी, त्यांच्याकडनं हा गलबला निर्माण झालेला आहे. शहाजीराजे तर स्वतः मला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं आहे, मला स्वतंत्र राज्य उत्पन्न करायचं आहे. आदिलशाही, इमादशाही, बडीशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी या सगळ्या परकीय आक्रमकांनी सगळा देश खाऊन टाकला आहे. तो हिंदू समाज, हिंदू संस्कृती याच्या रक्षणासाठी मला स्वतंत्र हिंदूंची सत्ता म्हणजे हिंदवी स्वराज्य उत्पन्न करायचे असं बोललेत. पुस्तकात पुरावे आहेत. परंतु कुठल्याही गोष्टीचा उपयोग लहान लेकरू त्याच्या हातात दिल्यानंतर पहिल्यांदा तोंडात घालून खायला उपयोग होतो का बघतं. त्या न्यायाने सगळा समाज, सगळ्या समाजातले सगळेच लोक शिवाजी महाराजांचा उपयोग त्यांच्या उपयोगासाठी कसा होईल ते बघतात आणि त्याच्यात चोथा झाला आहे. काय चालू आहे ते माहीत आहे का गुरुजींना? नाही, काही विचारू देत ना आत्ता काय चाललंय ते. आता हे कामरा म्हणून जो नादानपणा चालला आहे आणि त्याच्यात जो धुडगूस चालला आहे विधानसभेत, हे काही लोकशाहीला शोभणारं नाही आहे. कुठल्या व्यक्तीचं नाव घेत नाही, परंतु ज्यांनी हा नीचपणा केला आहे ते सगळे देशद्रोही आहेत असं माझं मत आहे.
ठीक आहे. आमचे आरा रवा होते ते डान्स बार बंद केले, डान्स बार बंद केले. हा त्यांची हिंमत अलौकिक होती, चालू दिली नाहीत. डान्स बारचं जुळ सावत्र भावंड आहे हे कामरा नावाच्या पद्धतीच्या हॉटेलं चालवणं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.